नमस्कार. मी श्रीधर कुलकर्णी, MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARA नंबर 1764. आज आपल्याला भारतीय शेअर बाजारात काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर घसरण होती. दुपारी साधारण 12च्या दरम्यान सेन्सेक्स हा जवळजवळ 1100 पॉईंटनी खाली होता. त्यानंतर मात्र रिकव्हरी झालेली आहे. मार्केट बंद होताना तरीसुद्धा सेन्सेक्स हा 304 पॉईंटनी घसरून 74,346 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 78 पॉईंटनी घसरून 23,406 वर बंद झालेला आहे. BSE टेलिकॉम इंडेक्स 2.04%, BSE बँक इंडेक्स 0.91% वर आहे. BSE हेल्थकेअर इंडेक्स 0.48% वर आहे. निफ्टी IT इंडेक्समध्ये सर्वात जास्त म्हणजे 5% घसरण झालेली आहे. निफ्टी मिडकॅप इंडेक्स 0.42% खाली आहे. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाण: अपोलो हॉस्पिटल 2.48%, TMPV 2.04%, मॅक्स हेल्थकेअर 1.78%, SBI 1.44% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाण: TCS 8.39%, टेक महिंद्रा 6.31%, HCL टेक्नॉलॉजी 5.19%, इन्फोसिस 3.79% अशी घसरण आहे. आज रुपयाच्या दरात 44 पैशाची घसरण झाली असून मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 95.71 रुपये प्रति डॉलर असा होता. धन्यवाद.